नमस्कार. तर आज मला ना हळदी-कुंकू करायचं होतं. अचानकच ठरलं होतं. माझं या वेळेला हळदी-कुंकू खूप उशिरा झालं. इकडं मी वाण आणायला जाणार होते, तर मला ब्लाऊजसाठी अस्तर घ्यायचं होतं. तर ते अस्तर घेऊन घेतलं आणि नंतर वाण आणायला गेली आणि मग नंतर घरी येऊन मग सायंकाळी तयारी केली हळदी-कुंकवाची. रांगोळी वगैरे काढली. माझ्याकडे सध्या मोबाईल नाही आहे. मी आधी पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि हा जो व्हिडिओ आहे तो दुसऱ्यांच्या मोबाईलमध्ये काढलेला आहे. त्यांच्याही मोबाईलला क्लॅरिटी नव्हती. त्यामुळे व्हिडिओ एवढा खास आलेला नाही आहे. पण म्हटलं हळदी-कुंकू केलं आहे आणि व्हिडिओ काढला आहे, तर शेअर करावं तुमच्याबरोबर. तर हे वाण मी आणलेलं होतं. आता माझं तिसऱ्यांदा हळदी-कुंकू आहे. पहिल्यांदा आहे ना मी हळदी-कुंकवाचे करंडे वाटले होते. दुसऱ्यांदा गणपती बाप्पांसाठी जे पाट असतात मग देवाऱ्यात ठेवायला, तर ते वाटले होते आणि ह्यावेळेस आता वाट्या आणल्या होत्या. तर सगळ्या ताई आमच्या बिल्डिंगच्या आलेल्या होत्या. तर त्यांना मी हळदी-कुंकू दिलं आणि नंतर त्यांना वाण वगैरे दिला. नंतर चहा-पाणी वगैरे झालं आणि मग छान असं माझं हळदी-कुंकू पण पूर्ण झालं. आणि इकडे वाण देताना नंतर सगळ्यांना मी म्हणत होती, "सीता सीता वाण घ्या, रामाचं नाव सांगून द्या. सीता सीता वाण घ्या, रामाचं नाव सांगून द्या." असं म्हणतात इकडे. आणि मी ह्या ताईंना पण तेच म्हणत होते. त्यांना सांगत होती, "नाव घ्या." असं तर त्यांना काही आठवत नव्हतं. तर सगळेच हसायला लागले होते. सगळ्यांना वाण दिला आणि असं माझं हळदी-कुंकू पूर्ण झालं. तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.